19 एप्रिल 2026 वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. या दिवशी आपल्याला दान करायचं असतं. या दिवशी केलेले दान हे अक्षय काळ आपल्यासोबत असते. या दिवशी केलेली खरेदी सुद्धा अक्षय काळ आपल्यासोबत असते. 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ असा हा मुहूर्त. त्या दिवशी पितरांचीही सेवा करणे अनिवार्य आहे. अक्षय तृतीयेला जी पितरांची सेवा आपण करत असतो त्यांच्यावर पितृदोष उद्भवत नाही. असेल तरी तो दूर होत असतो. भरपूर आशीर्वाद त्यांना मिळत असतात. पितरांची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि सोबतच सुंदर अशी अक्षय तृतीयास विशेष रांगोळी आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. 19 एप्रिल अक्षय तृतीया आहे. या दिवशी पितरांची सेवा करायला खूप महत्त्व आहे. तर उदक कुंभ दान म्हणजे आपण या दिवशी सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान करून आपण 8च्या आधी सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि पितरांची सेवा करायची असते. तर पितरांची सेवा ही 11 ते 12 पर्यंतची सेवा आहे. तर या दरम्यानच आपण ती सेवा करायची आहे. तर आपण बघूया त्या दिवशी अजून परशुराम पूजन पण आहे आणि नरनारायण पूजन आहे. त्याच्यानंतर कुबेर पूजन आहे, अन्नपूर्णा देवी पूजन आहे. तर या दिवशी सोबतच एवढ्या सगळ्या देवादेवतांचं पूजन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. ही सेवा करायची आहे. सर्वात पहिले आपण अक्षय तृतीयाचं महत्त्व आणि त्या दिवशी काय करायचं आहे ते बघूया. तर अक्षय फळ म्हणजे या दिवशी केलेले शुभ कार्य, दान आणि पूजा कधीही क्षय म्हणजे नष्ट होत नाही. आणि सोने चांदी का खरेदी करतात तर त्याच्या मागे समृद्धीचे लक्षण मानले जाते. तर या दिवशी आपण सोने चांदी सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि दान पुण्य सुद्धा आपल्याला करायचं असतं. तर आपण अन्न वस्त्र दान करू शकतो. तर अत्यंत शुभ मानलं जातं. नवीन गोष्टींना सुरुवातही करू शकतो आपण. नवीन व्यवसाय म्हणाव, घर किंवा गाडीची खरेदी आपण या मुहूर्तावरती करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा आणि सेवा करण्याचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे या दिवशी आपण पितृकार्य अक्षय मानले जाते आणि कुटुंबाला त्याचे आशीर्वाद लाभतात. तर पितृपूजनाचे महत्त्व काय आहे? अक्षय फळ या दिवशी देव आणि पितरांना उद्देशून जे काही कर्म, दान, पूजा केले जाते ते अविनाशी अक्षय असते. आणि पितृदोष निवारण म्हणजेच ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा त्याचा आपल्याला त्रास जर होत असेल तर त्याच्यासाठी आपण या दिवशी केलेली पूजा आणि दान अत्यंत प्रभावी ठरते. तर थोडक्यात आपण पितरांची पूजा आणि विधी जाणून घेऊया. तर तिलर्पण, उजव्या हाताच्या अंगठ्यावरून आपण पितरांना काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे. याला पितृतर्पण म्हणतात. आणि उदक कुंभ दान म्हणजे काय? म्हणजे पाण्याचे मडके, एका मातीच्या मडक्यात पाणी भरून त्यात काळे तीळ, चंदन आणि फूल टाकावे. या कलशाची पूजा करून तो ब्राह्मणाला किंवा गरजूंना दान करावा. याला धर्मघट असेही म्हणतात. आणि पितृ नैवेद्य त्या दिवशी आपण करत असतो. तर घरामध्ये केलेल्या जेवणाचा म्हणजे विशेषतः जे आपण बनवणार आहोत पुरणपोळी किंवा पितरांना आवडते पदार्थ, तर पहिला घास आपण हा कावळ्याला किंवा गाईला द्यावा असे त्या दिवशी आपण करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी किंवा नवीन वस्तू खरेदीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण दानाला सुद्धा महत्त्व द्यायचं असतं. तर दानामध्ये आपण उन्हाळ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण छत्री, पंखा किंवा पाणी देणारे रांजण आपण दान करू शकतो. याचंही आपल्याला खूप जास्त पुण्य त्या दिवशी मिळत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशीच परशुराम जयंती सुद्धा आहे. तर परशुराम पूजन म्हणजे हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. तर नरनारायण पूजन म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंचे हयग्रीव नरनारायण हे अवतार झाले होते. त्यामुळे त्यांचीही पूजा केली जाते. तर आपल्याकडून जेवढी पूजा सेवा होईल त्या दिवशी नक्की करा. आणि कुबेर पूजन सुद्धा आहे. धनाचे देवता भगवान कुबेर यांची या दिवशी विशेष पूजा केली जाते जेणेकरून घरात आर्थिक समृद्धी टिकून राहते. या दिवशी अन्नपूर्णा देवीचे सुद्धा जयंती आहे.
तर आपण स्वयंपाकघरात किंवा धनधान्यांची पूजासुद्धा आपण करू शकतो. आणि अन्नपूर्णा माता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिच्यावरती कुंकुमार्चनसुद्धा ही सेवा आपण करू शकतो आणि फल देणारे आहे. तर नक्की या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे. आणि गोमती चक्र लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण स्त्री यंत्र, कुबेर यंत्र किंवा गोमती चक्राची पूजा करून ते तिजोरीत ठेवले जाते. तर या दिवशी अक्षय तृतीया आणि कलश पूजनही केले जाते. अक्षय कलश पूजा कशी करायची आहे? एका मातीच्या कलशामध्ये पाणी, नाणे, सुपारी आणि आंब्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवून कलश पूजन केले जाते. याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर तुम्हीही ही कलश पूजन त्या दिवशी करू शकतात. या सर्व अक्षय तृतीयेच्या दिवशी सेवा करायच्या आहेत. आणि सोबतच आपलं चैत्र गौर विसर्जन आहे त्या दिवशी. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चैत्र महिन्यात बसवलेल्या चैत्र गौरीचे विसर्जन अक्षय तृतीयेला केले जाते. या निमित्ताने स्त्रिया हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम. तर या दिवशी शेतकरी लोक सुद्धा त्यांच्या शेतातील शस्त्रांची, अवजारांची पूजा करत असतात आणि नवीन हंगामाची तयारी करतात. तर अशा पद्धतीने आपल्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती दान, सेवा आणि खरेदी नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.